आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। वहिनी, नीती म्हणते की संकटकाळी जर एका कुळाला वाचवण्यासाठी एका प्राण्याचा, किंवा एका गावाला वाचवण्यासाठी एका कुळाचा, किंवा एक देश वाचवण्यासाठी एका गावाचे बलिदान द्यावे लागले तर त्यावेळी तोच धर्म असतो। नाही, आज तशीच वेळ आहे। या क्षणी जर आपण भावनेच्या भरात येऊन कुठलाही उलट निर्णय घेण्याची चूक केली तर त्याचा परिणाम काय होऊ शकतो हे नंदरायजींना चांगलेच ठाऊक आहे। वहिनी, त्या टेकडीवर चढून पहा की कंसाच्या सैनिकांनी कसं लांब लांब पर्यंत गोकुळला घेरलं आहे। तुम्ही जर कान्हाला लपवून ठेवण्याचा प्रयत्न जरी केला तर कंसाचे सैनिक लांडग्यांप्रमाणे गोकुळवासियांवर तुटून पडतील आणि मग गोकुळातील प्रत्येक छोटा मुलगा त्यांच्या तलवारीच्या टोकावर टांगलेला असेल। ही जबाबदारी विसरू नका, नका विसरू ही जबाबदारी तुम्ही। ही कसली विवशता आहे। म्हणूनच मी सांगितलं होतं की दिवसा ढवळ्या शस्त्राविना मी कृष्णाला बरोबर घेऊन गोकुळातून निघून जाईन, जेणेकरून सगळ्यांचे लक्ष तिकडे जाईल आणि बलरामाला बाहेर काढणं सहज शक्य होईल। गुप्तहेर फिरत असतील म्हणून आजचा दिवस खूप सहजतेने घालवायला हवा। असं वाटायला हवं की घरात कृष्णाच्या निघण्याची तयारी चालू आहे आणि लोकांना हे सांगा कृष्ण मथुरेमध्ये उत्सव पाहण्यासाठी अक्रूर सोबत जात आहे। त्या दोघा बालकांना याचा पत्ता लागायला नको, जेणेकरून त्यांना राग यायला नको। कसलं काळीज आहे तुमचं, कसलं। अशा गोष्टी बोलताना ना तुमची जीभ थरथरतीये आणि नाही डोळ्यात पाणी येतंय। माझ्याबद्दलची घृणा आता आपल्या मनात जी काही आहे वहिनी ती स्वाभाविकच आहे, परंतु अश्रूंनी सर्व योजना सफल होत नाही।
योजना सफल होण्याकरता धैर्याची आवश्यकता असते वहिनी, धैर्याची आवश्यकता असते. आता कसलं धैर्य, कसलं धैर्य? जिच्या मुलाला वाचवताय तिला धैर्य ठेवायला सांगा. जिच्या मुलाला स्वतःच मृत्यूच्या तोंडी द्यायला निघाला, ती धीर कसा धरू शकेल? कसा धरेल ती धीर? काय राजभक्त अक्रूरला तुम्ही इतकेच ओळखले आहे? तुम्ही इतकेच ओळखले आहे की तो आपल्या राजकुमार कृष्णाला स्वतः आपल्या हातांनी मृत्यूच्या तोंडी देईल, त्याला कंसाच्या हवाली करेल की घे बंधू घे, याला मारून टाक. नाही नाही वहिनी, नाही. अक्रूर इतका सहजासहजी हार मानणारातला नाही. जर तो खरा राजभक्त असेल तर विश्वास ठेवा वहिनी, कृष्णावर कुठलेही संकट येण्यापूर्वी स्वतः अक्रूर मरण पावलेला असेल. स्वतः अक्रूर मरण पावलेला असेल. आता मी जे म्हटलो तो आमच्या योजनेचा अर्धाच भाग आहे. बलरामाला वाचवणं आणि योजनेचा बाकी अर्धा भाग आहे कृष्णाला वाचवणं. कृष्णाला वाचवणं. क्षमा प्रार्थी आहे वहिनी, ती गुप्त योजना मी तुम्हाला आता नाही सांगू शकत. पण आमची योजना अशी आहे ज्यामुळे वसुदेवजींवर संकट येणार नाही आणि गोकुळी उद्ध्वस्त होणार नाही. तरीही आपला कान्हा त्या क्रूर कंसाच्या तावडीतून वाचेल, तावडीतून वाचेल. म्हणून मी आमच्या यादव वीरांचा एक आत्मबलिदान गट तयार केला आहे. सगळ्यांनी मिळून शपथ घेतली आहे की जोपर्यंत रक्ताचा एक जरी थेंब शरीरात शिल्लक असेल तोपर्यंत कंसाचे हात कृष्णाच्या केसालाही धक्का लावू शकणार नाही. आमच्यावर विश्वास ठेवा वहिनी, विश्वास ठेवा. आम्ही राजभक्त आहोत, राजभक्त आहोत. आमच्या राजासाठी जीव देणारी लोक. आमच्या राजभक्तीवर अशी शंका घेऊ नका, अशी शंका घेऊ नका. यशोदा, यशोदा. अरे बंधू, असं ऐकलंय की नंदराजजी कान्हाला मथुरेमध्ये पाठवतायत. का? उत्सव पाहण्यासाठी. अच्छा. ऐकलंय की कान्हा उत्सव पाहण्यासाठी नाही जात आहे. तर मग? खरी गोष्ट तर अशी आहे की कान्हा यशोदेचा पुत्र नाहीच आहे. यशोदेचा पुत्र नाहीये? मग कोणाचा पुत्र आहे? देवकी आणि वसुदेवांचा. म्हणून अक्रूरजी त्याला परत घेऊन जाण्यासाठी आले आहेत. काय बडबड करतेस तू? अहो, असंबद्ध नाही, खरं आहे. पण हे खरं तुला सांगितलं कोणी? यशोदेची दासी पिछुआने. तिने घरात त्यांना बोलताना ऐकलं. म्हणत होती, यशोदा रडून रडून ओरडून ओरडून सांगत होती की कृष्ण माझा पुत्र आहे, कृष्ण माझा पुत्र आहे. पण अक्रूरजींनी तिला सांगितलं
की त्याला कंसापासून वाचवण्यासाठी इथे लपवून ठेवण्यात आलं होतं आणि यशोदेच्या मुलीला भर रात्रीच कारागृहात पोहोचवून कंसाच्या हवाली केलं होतं. अरे रे रे, बिचाऱ्या यशोदा राणींचे तर रडून रडून हाल झाले असतील. ऐकलंय, सैरबैर होऊन फिरत आहे बिचारी. रडून रडून डोळे सुजले आहेत बिचारीचे. यशोदा कान्हाच्या दालनात जाऊन त्याच्या उशाशी बसून रडत आहे. कान्हाच्या जुन्या आठवणी तिच्या डोळ्यासमोर फेर धरून नाचत आहेत. यशोदा अगदी भावना विवश झालेली असून कान्हाच्या आठवणीमध्ये ती अगदी विलाप करत आहे. बलरामा उठ, बलरामा उठ, उठ. काय झालं? आज पहाट एवढ्या लवकर कशी झाली? नाही, पहाट नाही झालीये, अजून मध्यरात्रच आहे. मध्यरात्र? होय. मग आता यावेळी का उठवलंस? तू लवकर तयार हो आणि तुला जावं लागेल. जावं लागेल? होय. कुठे? अक्रूरजींबरोबर. अक्रूरजींबरोबर? पण कुठे? फक्त पाण्याने हातपाय धुवून घे, ते तुला रस्त्यात सगळं सांगतील. चल उठ, उठ ना. काय झालं? रस्त्यामध्ये जागोजागी आपले साथीदार तयार आहेत. नावेचीही सोय झालेली आहे. बस केवळ आता राजकुमारांना लवकर घेऊन या. चांगली गोष्ट आहे. तुम्ही लोक इथेच थांबा, मी त्यांना आता लगेच घेऊन येतो.
मला एकट्याला का पाठवत आहेस? कान्हा का नाही येणार माझ्या बरोबर? कान्हा तुझ्या बरोबर नाही येऊ शकणार. पण का? कान्हा येणार नसेल तर मीही त्याला एकट्याला सोडून इथून जाणार नाही. हो. हट्ट करू नकोस ताऊ. सांगितलं ना कान्हा तुझ्या बरोबर येणार नाही. का नाही येऊ शकणार? त्याला दुसरीकडे जायचं आहे. दुसरीकडे? कुठे? तो मथुरेला जाणार आहे. मथुरेला? होय. एकटा? नाही नाही, मी कान्हाला एकट्याला मथुरेला जाऊ देणार नाही. तू त्याला एकट्याला कसं थांबवू शकशील? का? तो त्याच्या मातापित्यांच्या आज्ञेनुसार उत्सव पाहण्यासाठी चालला आहे. हे खोटं आहे. त्याला आई आणि बाबांनी कशी आज्ञा दिली? त्यांना माहिती नाही का मथुरेत जाणं त्याच्यासाठी घातक आहे? घातक? काय घातक दाऊ? सगळ्यांना ठाऊक आहे की मथुरेचा राजा कंस किती क्रूर आणि निर्दयी आहे. अरे, काल भोजनाच्या वेळी यशोदा माताच तर म्हणत होती की तिथलं वातावरण लहान मुलांसाठी योग्य नाही. मग कशी आज्ञा दिली त्या दोघांनी? मी आताच जाऊन यशोदा मातेला विचारतो की ती जाणून बुजून का त्याला संकटात टाकतीये. नाहीतर मी कान्हालाही विचारून येतो की त्याने माझ्याशिवाय एकट्याने जाण्याचं कसं मान्य केलं. कान्हा, अरे कान्हा, अरे कान्हा. गप्प रहा दाऊ, गप्प रहा. कान्हा झोपलाय. झोपलाय? हो. तर मग काय मी त्याला असं झोपलेलं असताना सोडून जाऊ? अरे देवा. नाही नाही, मी त्याला बरोबर घेऊन सर्वात आधी यशोदा मातेला जाऊन विचारेन. हो. कान्हा, अरे कान्हा. थांब दादा, थांब. थांब बलराम दादा. अक्रूरजी. यशोदा वहिनींना विचारण्याची गरज नाही, कारण हा आदेश त्यांनी दिलेला नाही. आई तर म्हणत होती की त्याच्या आई वडिलांनी आज्ञा दिली आहे. त्या योग्यच बोलल्या. हा आदेश कृष्णाच्या आई वडिलांनीच दिलेला आहे. तर मग मैया आणि बाबा हे कान्हाचे आई वडील नाही आहेत? नाही. आई बाबा नाही तर मग कोण आहेत त्याचे आई वडील? आई बाबा नाही तर मग कोण आहेत त्याचे आई वडील? कोण आहेत अक्रूरजी? सांगा, सांगा अक्रूरजी, सांगा. आई बाबा नाही तर मग कोण आहेत त्याचे आई वडील? सांगा अक्रूरजी, सांगा. राजकुमार, हे रहस्य मी तुम्हाला आता सांगणार नव्हतो, परंतु तुमच्या हट्टापुढे मी हतबल झालो. तर मग आता ऐका. कृष्णाचे पिता तेच आहेत जे तुमचेही पिताश्री आहेत. वसुदेवजी. होय, तुम्ही दोघेही वसुदेवजींचे पुत्र आहात आणि सख्खे भाऊ आहात दोघे. फरक केवळ इतकाच आहे की तुम्ही देवी रोहिणींच्या उदरातून जन्म घेतलात आणि कृष्णाने देवी देवकीच्या. हे रहस्य मी इतक्या वर्षांपासून तुमच्या दोघांच्या सुरक्षिततेसाठी लपवून ठेवलं होतं. तुम्हा दोघांनाही याच कारणासाठी बालकांच्या रूपातच इथे लपवण्यात आलं, जेणेकरून कोणालाही समजू नये की तुम्ही दोघे यादव वंशाचे राजपुत्र आहात. परंतु आता कंसाला कृष्णाविषयी कळलेले आहे, म्हणून त्याने कान्हाला मथुरेच्या उत्सवासाठी येण्याचे आमंत्रण दिले आहे. पण सुदैवाने त्याला अजून तुमच्याविषयी कळलेले नाही. म्हणून आम्ही अशी योजना तयार केली आहे की कान्हा मथुरेला जाण्यापूर्वी रात्रीतूनच आपल्याला इथून बाहेर काढून कुठल्या तरी सुरक्षित ठिकाणी पोहोचवू.
परंतु तुम्ही असा विचार का केला की मी कान्हाला संकटात सोडून आपला जीव वाचवण्यासाठी लपून छपून कुठल्या तरी सुरक्षित ठिकाणी जाऊन राहीन? तुमचे सगळे बोलणे ऐकल्यानंतर तर माझे कान्हासोबत राहणे आणखीनच आवश्यक झालं आहे. म्हणून जिथे जिथे कान्हा जाईल तिथे मी सुद्धा जाईन, दुसरीकडे कुठेही नाही. राजकुमार, ही तुमच्या वैयक्तिक सुरक्षिततेची बाब नाही, ही तुमच्या वंशाच्या सुरक्षिततेची बाब आहे. महाराज शूरसेनांच्या आणि वसुदेवांच्या वंशाच्या केवळ 2च खुणा शिल्लक आहेत, तुम्ही आणि कृष्ण. या संकट काळात बुद्धी आणि राजनीतीची हीच मागणी आहे की जर दोन्ही खुणा वाचू शकल्या नाहीत तर एकाला तरी निश्चितच वाचवले जाऊ शकते. नाही अक्रूरजी, नाही. वाचणार असू तर दोघे वाचू, नाहीतर दोन्ही खुणा एकत्र संपून जातील. राजकुमार, ही भावनेची वेळ नाही तर कर्तव्याचे पालन करण्याची वेळ आहे. होय, योग्यच बोललात तुम्ही की ही कर्तव्याचे पालन करण्याची वेळ नाही. आणि या क्षणी हेच माझं कर्तव्य आहे की मोठा भाऊ असल्याने आपल्या छोट्या भावाच्या रक्षणासाठी त्याच्या सोबत राहू. संकट काळी त्याला एकट्याला जाऊ देऊ नये. हे खूपच चांगलं केलं तुम्ही, ज्याने आम्हाला आमचं नातं समजलं. नाहीतर मी नेहमी हेच समजत आलोय की माझा जन्म हा फक्त माझ्या कान्हासाठीच झालाय आणि तोच माझा परमेश्वरही आहे. राजकुमार, मी तुम्हाला आता कसं समजावू? हा केवळ भावनांचा आवेग आहे, बुद्धिमत्ता नाही. भावांच्या नात्यात बुद्धीचं काय काम असतं क्रूरजी? राजकुमार, मला तुमच्याशी वाद घालायचा नाही. ही तुमच्या माता पित्याची आज्ञा आहे आणि त्या आज्ञेचं पालन करणं हे तुमचं कर्तव्य आहे. पण एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की आता माझे पिता परवश्य आहेत, स्वतंत्र नाहीत. कुठल्या राजाच्या बंदिवासात पडून विवश होऊन त्यांना काहीही बोलण्यास भाग पाडलं जाऊ शकतं, काहीही. म्हणून मी हा त्यांचा आदेश स्वतःच्या मर्जीने घेतलेला आदेश मानत नाही. आणि जरी आज्ञा असेल तरीही या आज्ञेचे पालन करणे मी गरजेचे समजत नाही. कारण जिथे कर्तव्याचा प्रश्न आहे तर माझं या आयुष्यात केवळ एकच कर्तव्य आहे आणि ते म्हणजे माझ्या कान्हासोबत राहणं, त्याचं रक्षण करणं. कान्हा फक्त माझा लहान भाऊच नाही तर माझा परमेश्वरही तोच आहे. म्हणून मी त्याला सोडून कुठेही जाऊ शकत नाही. बस, चला माझ्या बरोबर. मी तुमच्या समोर त्याला सगळं सांगतो. चला या क्रूरजी. मला सांगण्याची काहीही आवश्यकता नाही. मी इथे उभं राहून सगळं काही ऐकलं आहे. तर मग सांग, मी बरोबर बोलतोय ना? होय बलराम दादा. मग सांग यांना, मी जे म्हणतोय तसंच होईल. हो, अवश्य तसंच होईल. या जन्मात तू माझा मोठा भाऊ आहेस, म्हणून तुझ्या आज्ञेचं पालन करणं आणि करून घेणं हेच माझं कर्तव्य आहे. अक्रूरजी, तुम्ही आम्हा दोघांची जेवढी काळजी करत आहात कदाचित तेवढी काळजी करण्याची गरजही नाही. कान्हा, तुम्ही हे काय बोलताय? तुम्हाला संकट किती गंभीर आहे हे कळत नाहीये. या आता लहानपणातल्या गोष्टी राहिल्या नाहीत. आता बुद्धीने काम घ्यायला हवं. आता या क्षणी जीवन आणि मरणाचा प्रश्न आहे. बुद्धीने योजना बनवणं चांगली गोष्ट आहे अक्रूरजी, परंतु जेव्हा कोणी बुद्धिमान आपल्या बुद्धीने जीवन आणि मरणाला आपल्या हातांनी मागे पुढे करतो तेव्हा तो चूक करत असतो. कारण जीवन आणि मरण तर विधात्याच्या हातात आहे.
जर मृत्यू याचीच असेल तर मग ती सुरक्षित ठिकाणीही येऊ शकेल अक्रूरजी. म्हणून मृत्यूच्या भीतीने आम्हा दोघांना घाबरू नका. मी आणि रामदादा एकत्र मथुरेला जाऊ आणि निश्चितच जाऊ. कारण इतकं सगळं ऐकल्यानंतर आता आम्हालाही महाराज कंसांना भेटण्याची खूप उत्सुकता आहे आणि हाच आमचा निर्णय आहे. हो ना बलराम दादा? होय. परंतु या सगळ्या गोष्टींमध्ये आम्हाला तुमची एक गोष्ट आवडली नाही अक्रूरजी. आपण इतकं मोठं खोटं कसं काय सांगितलं? खोटं? काय खोटं? तुम्ही हे जे म्हटलात की यशोदा माझी आई नाही. अक्रूरजी, जन्मापासून आतापर्यंत माझ्यासाठी यशोदा माताच माझी आई आहे आणि नेहमी तीच माझी आई असेल. परंतु तुमचा जन्म? अक्रूरजी, मला जन्म कोणी दिला मला नाही ठाऊक, परंतु माझ्या आठवणींमध्ये पहिल्यांदा जिने मला तिचा पुत्र म्हणून हाक मारली ती माझी यशोदा माताच तर होती. जिने मला आपल्या मांडीवर खेळवलं, जिने मला ममतेने दूध पाजलं, जिने मला बोट धरून मला चालवायला शिकवलं ती माझी यशोदा माताच तर होती अक्रूरजी. जिने माझ्या छोट्या छोट्या कानात गोड गोड अंगाई गायली होती. अक्रूरजी, ती माझी यशोदा माताच होती ना? पुरे करा, कृपा करून आता हे थांबवा. यशोदा, माझ्या हृदयावर आता आणखी वार करू नका. नका करू वार. यशोदा, मी अजून नाही ऐकू शकणार. मी नाही ऐकू शकणार. यशोदा, यशोदा, मी मरून जाईन. यशोदा, 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 नाही, यशोदा, 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 यशोदा नाही, यशोदा, 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 सांभाळ स्वतःला. यशोदा, यशोदा. मी तुम्हाला सांगितलं होतं ना की त्याला आता काहीही सांगू नका. पाठवणीपर्यंत तरी माझं वचन पाळलं असतं तुम्ही. जाण्याच्या वेळेपर्यंत तो मला आईसारखा भेटून गेला असता तर तुमचं काय बिघडलं असतं? तुमचं काय बिघडलं असतं? मग भलेही पुढे जाऊ त्याला सगळं सांगितलं असतं की मी त्याची आई नाही म्हणून. असं का केलं तुम्ही माझ्या बरोबर? का? नाही आई, हे खोटं आहे. हे खोटं आहे आई, हे खोटं आहे आई. ही खोटी गोष्ट त्यांनी मला कुठेही सांगितली असती तरीही मी मान्य नसती केली आणि कधीही मान्य करणार नाही मी. आई, ए आई, माझ्यावर विश्वास ठेव आई. आई, मी कुठे जरी गेलो ना, माझं कर्तव्य मला तुझ्यापासून किती जरी लांब घेऊन गेलं, परंतु जोपर्यंत मी या पृथ्वीवर असेन, जिथेही राहीन, मनाने मी कायम तुझाच पुत्र असेन. मी सदैव तुझाच पुत्र असेन. यशोदा, यशोदा,
सांभाळ स्वतःला. यशोदा, यशोदा. नाही आई. यशोदा, ए आई. यशोदा. ए आई, मी तर तुझाच पुत्र आहे ना. मी तर तुझाच पुत्र आहे आई. माझं मन राखण्यासाठी नेहमी खोट बोलत आला आहेस रे तू. नेहमीच खोट बोलत आला आहेस रे तू. तू माझी आई आहेस ना, म्हणून तर तुझ्याशी खोटं बोलू शकतो मी. नाहीतर मी कधीच कोणाशी खोटं बोलत नाही. कोणाशी काहीही खोटं बोलत नाही. बलरामाच्या हट्टापायी सगळी योजना उलट सुलट झाली आहे. आता पुन्हा दुसरी योजना बनवावी लागेल. ऐका, सगळ्या साथीदारांना सांगा की सर्व लोक त्या घाटाच्या आसपासच उभे राहा जिथे स्नान करण्याच्या निमित्ताने आपण थांबू आणि दुसऱ्या किनाऱ्यावरून आपल्या साथीदारांची इशाऱ्याची वाट पाहू. जशी आज्ञा. निघा. चला. अक्रूर कंसाच्या सांगण्यावरून कानाला घेऊन जाण्यासाठी आले. असं आपण होऊच द्यायचं नाही. पण आपण त्याला कसं थांबवायचं ते मला माहित नाही. पण हे मला नक्की माहिती आहे की नंदरायजींनी एक आवाज दिला ना, माझ्या पुत्राला वाचवा, तर गावातलं प्रत्येक लहान मूल कान्हाला वाचवण्यासाठी आपले प्राण देईल. विराट दादा, हीच तर मुख्य समस्या आहे ज्यामुळे नंदबाबा सुद्धा स्वतः काही करू शकत नाही. कसली समस्या? समस्या अशी ऐकण्यात आली आहे की कान्हा नंदबाबांचा मुलगा नाहीये. काय? होय, तो यादवांचा राजकुमार आहे ज्याला सुरक्षिततेसाठी इतकी वर्ष लपवण्यात आलं होतं. अशा परिस्थितीमध्ये यादवांचे सरदार अक्रूरजी त्याला परत येण्यासाठी आलेत. तर मग बिचारे नंदबाबा तरी काय करणार? नाहीतर आतापर्यंत नंदजींनी सगळ्यांना, गोकुळातल्या सर्व तरुणांना आवाहन केलं नसतं. आई, ए आई, आई तू काय एवढी काळजी करत आहेस? तुझ्या कानाला काहीही होणार नाही. जरा विचार कर आई. जर तुझा कान्हा कालिया नागाला पराभूत करू शकतो, गोवर्धन पर्वत उचलून इंद्राच्या प्रकोपापासून गोकुळाचे रक्षण करू शकतो, तर मग तो कंस त्याचा काय वाकडं करेल आई? म्हणून तर तुला सांगत होते की असे चमत्कार करत जाऊ नकोस, नको करत जाऊ. तुला कोणाची तरी दृष्ट लागेल. मी सांगून सांगून थकले की बाळा, परमेश्वर होऊ नकोस. माझं छोटं बाळ म्हणूनच राहा, नाहीतर एक दिवस तू माझ्यापासून लांब होशील. आता बघितलंस ना परिणाम. आई, या तर मोहमायाच्या गोष्टी आहेत. अशा दृष्टिकोनातून तू जेवढा विचार करत जाशील, मोहाच्या दलदलीत तितकीच रुतत जाशील. तर मग मी काय करू? काय करू मी? या मोहाच्या दलदलीतून बाहेर ये आई. असं म्हणतात की सगळ्या प्राण्यांच्या हृदयात परमेश्वर असतो. म्हणून ज्याला पुत्र समजत आहेस त्याला जर परमेश्वर मानलंस तर मग हा सगळा तणावच निघून जाईल. मग पुत्राची चिंता सोडून तुझं मन परमेश्वराच्या पूजेत रमायला लागेल आणि मग ही सगळी अस्वस्थता निघून जाईल. आई, तुझे ज्ञान चक्षु उघडतील, ज्यामुळे तुला मोक्ष प्राप्ती देखील होऊ शकते. मला असा मोक्ष नको आहे, नको आहे मला. असा मोक्षही नकोय
आणि नाही परमेश्वर नको. मला तर केवळ माझा पुत्र हवा आहे, माझा पुत्र. अशा परमेश्वराचं काय करू मी? नाही त्याला प्रेम देऊ शकेन, नाही त्याच्यावर रागवू शकेन, आणि नाही त्याला लोणी साखर खायला देऊ शकेन. परमेश्वराचं काय करू मी? म्हणून मला तुझा परमेश्वर, तुझा मोक्ष नको आहे. मला तर केवळ माझा पुत्र हवाय, जो मला त्रास देईल आणि ज्यामुळे मला आनंद मिळेल. मला या सगळ्या ज्ञान, ध्यान आणि मोक्षाच्या गोष्टी समजावू नको. मला आपल्या मोहाच्या दलदलीतच रुतून राहू देत मला. जा, या ज्ञानाच्या गोष्टी दुसऱ्यांना सांग. जा. वा आई, वा. तू तर ज्ञान, योग, भक्ती या सगळ्या सीमांना पार केले आहेस. तुला तर आता परमेश्वराचीही गरज नाही. खरं तर परमेश्वरालाच तुझ्यासारख्या आईची गरज आहे. तू धन्य आहेस आई, तू धन्य आहेस. हे सगळं नाटक माझ्या समोर करू नकोस. तू लहानपणापासूनच अशी नाटकं करून मला रिझवत आला आहेस. खरं तर तू तर माझा पुत्रच नाहीयेस, तू माझा शत्रू आहेस, शत्रू. मला या मोक्षाच्या गोष्टी नको समजावूस. जा, निघून जा आपल्या खऱ्या आईकडे. निघून जा. निघून जाईल, पण ही शेवटची रात्र तरी माझ्या खऱ्या आईसोबत घालवतो. आता तुला माझ्याकडून अजून काय हवं? काय? एक वचन आई, मला एक वचन दे. मागून घे. जे काही मागायचंय ते मागून घे. तू मी गेल्यानंतर रडणार नाहीस. नाही, मी असं वचन नाही देऊ शकत. मी विरहाचं दुःख नाही सहन झालं तर रडू नकोस आई. राघव, चीड त्या निर्मोहीवर ज्याला तुझी काही काळजी नाही, जो तुला सोडून निघून गेला. हो, मनातल्या मनात मार मला, पण तू रडू नकोस आई, रडू नकोस. काय झालंय? ऐकलं आहे सकाळी कान्हा मथुरेला जाणार आहे. असं ऐकलंय, सकाळी कान्हा मथुरेला जाणार आहे. आपल्याला त्याला थांबवायला हवं. पण कसं? सगळ्यांना गोळा कर. बिचारी राधा, तिला जर कोणी सांगितलं असतं तर बरं झालं असतं.
जाण्याची तयारी केलीस. होय राधे, आता जायची वेळ आली आहे. उद्या माझी पाठवणी करायला गोकुळात येणार नाहीस? नाही. तुला ठाऊक आहे की मी पुन्हा गोकुळात परत येणार नाही. म्हणून जाण्यापूर्वी एकदा दर्शनाची अभिलाषा आहे. तुम्ही तर परमेश्वर आहात. तुम्हाला कुठल्या गोष्टीची अभिलाषा, इच्छा? अभिलाषा तर, लालसा तर केवळ मनुष्यांनाच होते. होय राधे, तू बरोबर बोलत आहेस. परमेश्वराला कुठलीच मानवी अभिलाषा नसते. परंतु परमेश्वर देखील प्रेमाचा भुकेला निश्चितच असतो. परमेश्वराला आणखी कुठल्याही गोष्टीची आवश्यकता नाही, केवळ प्रेमाची आवश्यकता त्यालाही असते. राधे, हे कसले बंधन आहे जे नाही आपण तोडू शकत आणि नाही तोडायची इच्छा होते. म्हणून एक छोटीशी विनंती करतो आहे. तू फारच निष्ठुर आहेस. जो प्रेमात आहे त्याला आणखीनच अगतिक करतोस. सगळ्यांसमोर माझ्या अगतिकतेचे दृश्य दाखवून माझी चेष्टा करू इच्छितोस. नाही राधे, आपण एकांतात भेटू. जशी तुझी आज्ञा. Krishna Krishna